एकदा एका माणसाला 2 ग्लास स्ट्रॉबेरीची चव असणारा ज्यूस प्यायला दिला गेला. पहिल्या ग्लासातील ज्यूसला कोणताही रंग नव्हता आणि दुसऱ्या ग्लासातील ज्यूसला लाल रंग होता. जेव्हा त्याने दोन्ही ग्लासातील ज्यूस पिले, तेव्हा त्यानं सांगितलं की लाल रंगाचा जो ज्यूस होता तो चांगला होता. यावरून एक गोष्ट लक्षात येते की रंग आपल्या मानसिकतेवर परिणाम करतात. जेव्हा आपण एखाद्या रंगाकडे पाहतो, तेव्हा त्या रंगाचा एक विशिष्ट अर्थ, त्याची एक विशिष्ट संवेदना आपल्या मेंदूमध्ये आपोआप जागृत होत असते. जसं की आपण जेव्हा लाल रंगाकडे पाहतो, तेव्हा आपल्या मनात आपोआपच प्रेम किंवा दुःख, ऊर्जा, धोका अशा गोष्टीच्या संवेदना आपोआप जाग्या होत असतात. असंच इतर वेगवेगळ्या रंगांबाबतीतही होत असतं. याला कलर सायकोलॉजी असं म्हणतात आणि या कलर सायकोलॉजीचा उपयोग तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ब्रँडिंगसाठी फार चांगल्या प्रकारे करू शकता. मोठमोठे ब्रँड्स जेव्हा त्यांचा लोगो तयार करत असतात, तेव्हा ते याच कलर सायकोलॉजीचा वापर करत असतात. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. आता कलर सायकोलॉजी काय असते आपण बघूया. वेगवेगळे रंग आणि त्यांचे अर्थ, त्या रंगामुळे आपल्या मेंदूमध्ये तयार होणारी संवेदना आणि कोणत्या प्रकारच्या व्यवसायासाठी कोणता रंग वापरला पाहिजे, कोणत्या रंगाचा वापर करून ब्रँडिंग केलं पाहिजे, हे आपण बघूया. तर पहिला रंग आहे लाल रंग. लाल रंगाची वेवलेंथ जास्त असते. लाल रंग फार लांबून ही दिसतो आणि लाल रंग हा प्रचंड ऊर्जा, आक्रमकपणा ह्या गोष्टींचं प्रतीक आहे. तुमचा व्यवसाय जर अशा काही वस्तू किंवा सेवा देत असेल, तर तुम्ही लाल रंगाचा वापर तुमच्या व्यवसायाच्या ब्रँडिंगसाठी करू शकता. दुसरा रंग आहे निळा. निळा रंग हा खास करून बौद्धिक गोष्टीची किंवा इंटेलिजन्स रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्याच्याशी वापरला जातो किंवा त्या गोष्टींचं ते प्रतीक आहे. प्रत्येक निळ्या रंगाचा लोगो हा बौद्धिक गोष्टीशी संबंधित आहे असं नाही, कारण सगळ्यांनाच काही कलर सायकोलॉजी माहीत नसते. पण तुम्ही एक साधारण ऑब्झर्वेशन केलं तर ज्या गोष्टी शिक्षण किंवा बौद्धिक रिलेटेड असतील, त्यांचा लोगो तुम्हाला हमखास निळा असलेला बघायला भेटेल. आणि निळा रंग हा एक प्रकारचा विश्वास तयार करण्याचं सुद्धा काम करत असतो. तिसरा रंग आहे पिवळा. पिवळा हा रंग एक भावनिक मानला जातो. जर तुम्हाला तुमच्या ग्राहकासोबत एक भावनिक नातं तयार करायचंय किंवा तुमची वस्तू किंवा सेवा अशी आहे की ती भावनिक आहे किंवा भावनांशी संबंधित आहे, तर तुम्ही पिवळ्या रंगाचा वापर करू शकता. पिवळा रंग हा कलात्मकता म्हणजे क्रिएटिव्हिटी, आत्मविश्वास, मैत्री अशा गोष्टींचं सुद्धा प्रतीक आहे. तर पिवळ्या रंगाचा वापर तुम्ही अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये नक्की करू शकता. चौथा रंग आहे हिरवा. हिरवा हा रंग एकदम संतुलित, ज्याला आपण बॅलन्स्ड असं म्हणतो. तर हा रंग एकदम शांत, बॅलन्स्ड असा आहे. तुमचा व्यवसाय जर असा काही असेल किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल लोकांनी तशा प्रकारचा विचार करावा असं वाटत असेल, तर तुम्ही हिरव्या रंगाचा वापर करू शकता. हिरव्या रंगाकडे बघितलं की बघा असं आपल्याला थोडं शांत वाटतं. हिरव्यागार निसर्गात आपल्याला फिरायला पण आवडत असतं. तर हिरव्या रंगाची ही कमाल आहे. तर तुम्ही अशा प्रकारचा जर वस्तू किंवा सेवा देत असाल ज्या बॅलन्स्ड आहेत, संतुलित आहेत किंवा शांती वगैरे ह्या रिलेटेड, तर तुम्ही हिरव्या रंगाचा वापर नक्की करू शकता. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल बघा, आयुर्वेदिक जे प्रोडक्ट असतात किंवा आयुर्वेद रिलेटेड ज्या काही सेवा असतील, वस्तू असतील, यांच्या ब्रँड्सचा लोगो हा नेहमी हिरव्या रंगाचा असतो. पाचवा रंग आहे जांभळा. जांभळा रंग हा शाही रंग म्हणून ओळखला जातो. या रंगाची वेवलेंथ अगदी कमी असते, म्हणजे सर्वात कमी असते. आणि तुमचा ब्रँड जर शाही आहे किंवा राजेशाही वगैरे असं लक्झरियस, तर तुम्ही जांभळ्या रंगाचा वापर हमखास करू शकता. आणि आध्यात्मिक ज्या काही गोष्टी असतात
त्या गोष्टी दर्शवण्याचं काम सुद्धा जांभळा रंग करत असतो. 6वा रंग आहे नारंगी. नारंगी हा रंग लाल आणि पिवळा ह्या दोन रंगाचं मिश्रण होऊन तयार होतो. तर लाल रंगाचे गुण आणि पिवळ्या रंगाचे गुण दोन्ही रंगाचे गुण एकत्रित दाखवायचे असतील तर नारंगी रंग हमखास तिथं उपयोगी पडतो. म्हणजे लाल रंगाचा आक्रमकपणा आहे, प्रेम आहे किंवा प्रचंड ऊर्जा आहे, आणि पिवळ्या रंगामधली भावनिकता, मैत्री, आत्मविश्वास, कलात्मकता ह्या गोष्टींचं एकत्र मिश्रण जर तुम्हाला तुमच्या ब्रँडमध्ये दाखवायचं असेल तर तुम्ही नारंगी रंगाचा हमखास वापर करू शकता. मजा मस्ती, एंटरटेनमेंट अशा रिलेटेड सुद्धा तुमचं काही असेल, वस्तू, सेवा किंवा जे काही तुमचा व्यवसाय, तर नारंगी रंगाचा वापर तुम्ही तुमच्या ब्रँडिंगमध्ये नक्की करू शकता. 7वा रंग आहे गुलाबी. तर गुलाबी हा रंग स्पेशली स्त्रियांसाठी म्हणून प्रसिद्ध आहे किंवा स्त्रियांचा रंग म्हणूनच हा ओळखला जातो. तुमचा व्यवसाय जर असा काही असेल की तो स्पेशली महिलांसाठी आहे, तुम्ही महिलांसाठीचे काही प्रोडक्ट बनवताय, त्यांच्यासाठी काही सेवा बनवताय, तर त्याचं ब्रँडिंग करताना गुलाबी रंगच वापरला पाहिजे किंवा त्या रंगाच्या शेड्स, जेणेकरून तो लोगो पाहिल्या पाहिल्या बघणाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे की हा ब्रँड स्पेशली महिलांसाठीच आहे. तर गुलाबी रंगाचा वापर तुम्ही अशा प्रकारच्या व्यवसायांसाठी नक्की करू शकता किंवा केला पाहिजे. 8वा रंग आहे राखाडी. तर राखाडी हा रंग किंवा ग्रे हा रंग न्यूट्रल आहे. याच्यामुळं माणसाच्या मेंदूमध्ये कोणत्याही प्रकारच्या संवेदना किंवा काही अर्थ याच्यातून निघत नाही. तर हा न्यूट्रल रंग आहे. 9वा रंग आहे तो काळा. आता सर्वात जास्त जबरदस्त किंवा सगळ्यात भारी, सगळ्यात उत्तम, आरामदायक, लक्झरियस किंवा सर्वात अत्याधुनिक, एकदम प्रोफेशनल अशा काही गोष्टींचं प्रतीक म्हणून काळा रंग हा वापरला जातो किंवा काळा रंग ह्या गोष्टी दर्शवतो. याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की ॲपल किंवा आयफोनची जी कंपनी आहे त्यांचा लोगो जो आहे ॲपलचा, तो काळ्या रंगाचा का असतो. किंवा कित्येक तुम्ही मोठे मोठे ब्रँड्स बघितले तर त्यांचा रंग हा बहुतेक वेळा काळाच असतो. त्याचं कारण हे आहे, जे लक्झरियस ब्रँड आहेत, जे टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात बेस्ट आहेत किंवा कोणत्याही क्षेत्रातले सगळ्यात बेस्ट सर्व्हिस देणारे ब्रँड्स, बेस्ट प्रोडक्ट असणारे ब्रँड जे आहेत ते शक्यतो काळ्या रंगाचेच आहेत. तर काळ्या रंगाचं हे वैशिष्ट्य आहे, तो सगळ्यात भारी आमचा प्रोडक्ट आहे किंवा आमचा व्यवसाय सगळ्यापेक्षा भारी आहे असं तो रंगच इतरांना दाखवतो. तर काळा रंग हा वजनदार असण्याचं प्रतीक सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही एक प्रयोग करून बघा, 2 बॉक्स घ्यायचे सेम आकाराचे, त्यांचं वजन सुद्धा सेम. एका बॉक्सला काळा रंग द्यायचा आणि दुसऱ्या बॉक्सला दुसरा कोणताही द्या, मग पिवळा द्या, निळा द्या, कोणताही रंग द्या, आणि ते 2 बॉक्स समोर ठेवा आणि कोणाला तरी विचारा की बाबा तुला बघितल्यानंतर ह्यातला कोणता बॉक्स वजनदार वाटतोय, तर तो माणूस 100% तुम्हाला उत्तर देईल की काळा बॉक्स जास्त वजनदार वाटतोय. याचं कारणच असं आहे की काळा रंग हा वजनदार असल्याचं प्रतीक आहे. काळा रंग बघितल्या बघितल्या आपल्या डोक्यात किंवा आपल्या मेंदूमध्ये एक तशा प्रकारचं चित्र निर्माण होतं. जेव्हा तुम्ही त्या दोन्ही वस्तू वजन काट्यावर ठेवाल त्याचं वजन दोन्हीचं सेमच असेल, साईज सुद्धा सेम, पण बघितल्यानंतर काळा बॉक्स तुम्हाला वजनदार वाटेल. ही आहे रंगांची मजा. तर ही जी कलर सायकोलॉजी आहे, ह्या कलर सायकोलॉजीचा वापर मोठमोठे ब्रँड्स करत असतात. त्या कलरनुसार त्यांचं ब्रँडिंग किंवा ब्रँड प्रमोशन होत असतं. तुम्ही कोणत्याही ब्रँड्सचे अगदी सोशल मीडिया पेजेस ओपन करून बघा, तुम्हाला एक ठराविक रंगामध्ये व्यवस्थित ते सगळं बघायला मिळेल. किंवा आपली कॅडबरी, आपण जी डेअरी मिल्क वगैरे खातो, ती जांभळ्या रंगात दिसते.
तर किंवा कोको कोला त्याचा रंग त्याच्या ब्रँडिंगचा रंग लाल असतो. तर हे पर्टिक्युलर हाच रंग का घेतला ह्याच्या मागची ही सायकोलॉजी आहे. ही कलर सायकोलॉजी वापरून ह्या ब्रँड्सनी अशा प्रकारे आपल्या ब्रँड्सला किंवा आपल्या वस्तूंना सेवांना उभं केलंय. तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये अशा प्रकारे ब्रँडिंग करण्यासाठी ह्या कलर सायकोलॉजीचा वापर करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. धन्यवाद.